नमस्कार. नांदेड भाजपच्या प्रतापासंबंधीचा दुसरा व्हिडिओ, दुसरा भाग मुद्दाम आपल्या समोर घेऊन आलोय. कारण पहिल्या भागामध्ये सगळं काही संपलेलं नव्हतं. त्यासोबतच एक दुरुस्ती सुचवायची आहे आणि एक कथा सांगायची आहे. पहिल्या भागामध्ये मी असं म्हणालो होतो की नांदेडमध्ये दोन विधानसभा सदस्य आणि एक विधान परिषद सदस्य आहे. पण नांदेडमध्ये किनवटचे अजून एक विधानसभा सदस्य आहेत. 3 + 1 4 अशी ती संख्या आहे. किनवटमध्ये DB पाटलांच्या नंतर दीर्घकाळानंतर भाजपला आपला आमदार निवडून आणण्यामध्ये यश आलेलं आहे. ही मागच्या भागातली एक दुरुस्ती. आता पुढच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी मला एक राजकीय प्रसंग सांगायचा आहे. 1995 ते 99चा काळ. त्या काळामध्ये नितीन गडकरी बांधकाम मंत्री होते. म्हणजे जे आपण मुंबई एक्सप्रेस हायवे त्यांचं कर्तृत्व म्हणतो तो काळ. नांदेडमधले एक नेते, ज्येष्ठ नेते गडकरींना भेटायला गेले आणि विनंती करायला गेले की एका कार्यकारी अभियंत्याची बदली करा. हा कार्यकारी अभियंता त्यांचं काम ऐकत नसेल किंवा जमत नसेल, काय कारण असतील ती असतील. ते नव्यानं भाजपमध्ये आलेले होते आणि ते बदली करण्यासाठी म्हणून गडकरींच्याकडे गेले. गडकरींनी सांगितलं, काम करत नसेल तर आपण त्याला काम करायला सांगू, पण बदली करणे हा काही मार्ग असत नाही. तुला नाही साहेब, बदली करायलाच पाहिजे. आता नेता मोठा होता, त्यामुळं गडकरींना ऐकणं भाग होतं. पण गडकरींनी त्याला सांगितलं की मी करतो तुझं काम, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. त्यांनी सांगितलं की माझ्या मागे 3 फोटो लावलेत आणि हे 3 फोटो कोणाचे ते सांग, तुझं काम करून टाकतो. आता एक दाढीवाला बाबाचा फोटो होता, तो कोण, हे कुठेतरी महाराज असतील हा त्यांनी अंदाज बांधला आणि बाकीच्या फोटोंचा अंदाजच घेता आला नाही. ते आपलं खालीमान घालून उभे राहिले. ते म्हणाले, हे फोटो जे आहेत ना, ते फोटोचा एक आहेत गुरुजी, जे संघाचे दुसरे सरसंघचालक होते, ज्याला तुम्ही महाराज म्हणताय, आणि 2 दुसरे व्यक्ती आहेत. एक श्यामाप्रसाद मुखर्जी, ज्याने जनसंघासाठी आपलं प्राणाचं बलिदान दिलं, आणि तिसरे दीनदयाळ उपाध्याय. ते म्हणाले, भाजपची मुख्य विचारधाराच तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही भाजपचे म्हणून काम करता आहात. गडकरींचं त्यावेळेसचं विधान आणि हा किस्सा खरा की खोटा याच्या तपशिलात आपल्याला जायचं नाहीये. पण ही स्थिती होती की भाजपची विचारधारा माहीत असलेले भाजपत आहेत का, हे पहिल्यांदा विचारल्या जात होतं. नांदेडमध्ये आता बहुतेक भाजपची विचारधारा माहीत नसलेली मंडळी भाजपात आलेली आहेत. त्यामुळं भाजपचा कारभारच हा सगळा भाजपसारखा चाललेला नाही आहे, तर तो काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सारखा चाललेला आहे. भाजपनं जेव्हा आपली कार्यकारिणी नियुक्त करायचं ठरवलं, तेव्हा कार्यकारिणी नियुक्त करताना भारतीय जनता पक्षानं असं लिहिलेलं आहे घटनेमध्ये की एका जिल्ह्यामध्ये 3 सरचिटणीस असावेत. पण नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यातल्या नियुक्त्यावर बंदी असताना तब्बल 6 सरचिटणीस नेमले गेलेले आहेत. बरं, या 6 सरचिटणीसामध्ये 25 किलोमीटरच्या टप्प्यात म्हणजे 3 तालुक्यातच 5 सरचिटणीस नेमल्या गेलेल्या आहेत. म्हणजे अगदी नावासहित सांगायचं तर नायगावमध्ये शिवराज होटाळकर आणि श्रावण बिलवंडे, लक्ष्मण ठक्करवार, माधव उच्चेकर ही 4 मंडळी अवघ्या 20 किलोमीटरच्या टप्प्यातली आहेत. त्यानंतर गंगाधरराव जोशी देगलूरला नियुक्त केले गेलेले आहेत. अशी ही सगळी सर्जनाची नियुक्ती करताना अचानकपणे करण्यात आलेली आहे आणि ती एकाच भागातली करण्यात आलेली आहे. उचललं आणि देऊन टाकलं पद, खिरापत वाटणं ज्याला म्हणतात ना, ते केलंय. आता या सगळ्यामध्ये 8 उपाध्यक्ष नियुक्त केलेले आहेत. एवढे नियुक्त करायची गरजच नाहीये, पण तरी सुद्धा 8 उपाध्यक्ष नियुक्त केलेले आहेत. आता खरी गंमत पुढे आहे. एक व्यक्ती असा आहे जो तांत्रिकदृष्ट्या अजूनही शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा सदस्य आहे आणि त्या व्यक्तीला पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये मानाचं स्थान देण्यात आलेलं आहे. आता ही व्यक्ती कोण आहे, तर ती व्यक्ती आहे प्रताप पाटील चिखलीकर यांचा मुलगा. तांत्रिकदृष्ट्या ते अजूनही शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी राजीनामा दिलेला नाही आहे. ते जिल्हा परिषदेच्या यादीवर शिवसेना सदस्य म्हणूनच दिसतात आणि तरीही अशा व्यक्तीला आपल्या पक्षाचं पदाधिकारी पद बहाल करून टाकण्यात आलं. एक राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत अर्धापूरचे, त्यांनाही चिटणीसपदी नियुक्त केल्या गेलेल्या आहे. हे असं होऊ शकतं कसं?
तांत्रिकदृष्ट्या अजूनही जो माणूस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे, तांत्रिकदृष्ट्या जो माणूस अजूनही शिवसेनेमध्ये आहे, त्या व्यक्तीला भाजपची जबाबदारीची पदं जिल्ह्यामध्ये वाटप केली जाऊ कशी शकतात, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतोय. प्रताप पाटील चिखलीकरांना हा प्रश्न विचारणारं जिल्ह्यात कोणी नाही हे विशेष. आता पुढची गोष्ट अशी आहे की भाजपच्या राज्य नेतृत्वाला आजवर नांदेड जिल्ह्यामध्ये असा कोणी महत्त्वाचा नेता नव्हता की जो अशोकरावांशी टक्कर देऊ शकेल असं वाटत होतं. सगळ्यात मोठी भीती कदाचित असावी, मी कदाचित म्हणतोय, की अशोकराव चव्हाणांच्या सोबत भाजपचे स्थानिकचे नेते सतत सेटिंग करतात, जुळवाजुळव करतात, अशी ही शंका राज्य नेतृत्वाला असण्याची शक्यता आहे. आणि त्याचमुळं जुळवाजुळव न करणारा नेता म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना पक्षाचे सर्वाधिकार जिल्ह्यामध्ये बहाल केले गेलेले असावेत. जर जुळवाजुळव न करणारा नेता अशी प्रताप पाटील चिखलीकरांची इमेज राज्याच्या नेतृत्वाकडे असेल तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाला तरी हरकत नाही, पण पक्षाचा उमेदवार देणं हे आवश्यक होतं. प्रताप पाटील चिखलीकरांनी तो का दिला नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इथे सुद्धा सेटिंग किंवा तडजोड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. चिखलीकरांचं एकूणच राज्य वर्तन बघता, म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक झाली, भोकर विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीमध्ये चिखलीकरांना 80,000च्या आसपास मतं मिळाली. त्याच्या आधी माधवराव पाटील किनाळकरांनी चव्हाणांच्या विरोधामध्ये भोकरची निवडणूक लढवलेली होती. किनाळकरांना 52,000 मतं पडलेली होती. त्यानंतर किनाळकरांची उमेदवारी कापून चिखलीकरांनी गोरठेकरांना उमेदवारी दिली. त्याच मतदारसंघात 82,000 मतं चिखलीकरांना मिळालेली होती. 52चे 82 झाले होते. आता यात वाढ होणं अपेक्षित होतं, पण गोरठेकर हे 52 पेक्षाही कमी मतं मिळवू शकले. अगदी 40-42 हजारापर्यंत गोरठेकर जाऊन थांबले. अशी क्षमता नसताना सुद्धा किनाळकरांचं तिकीट कापून गोरठेकरांना तिकीट देणं ही राजकीय तडजोड तर नव्हती ना, याचा विचार पक्ष राज्य पातळीवर नक्कीच करत असेल. अशा स्वरूपाच्या तडजोडी कोण कोण कुठे कुठे करताय, या सगळ्यातल्या भाजपच्या नेत्यांना याचा अभ्यास करणं आणि हे समजून घेणं आवश्यक आहे. चिखलीकरांनी अशा स्वरूपाच्या तडजोडी करत करत पक्ष चालवला आहे का, आणि ह्या तडजोडीमध्ये पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांना धक्का लागतोय का? स्थान नव्हतंच असं म्हणावं तर राठोड याआधीही निवडून येत होते. किनवट ज्यात दीर्घकाळ भाजपला पराभव स्वीकारावा लागला, पण त्याआधी DB पाटील निवडूनच येत होते. आताही भाजपचे 3 विधानसभा सदस्य त्या जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत. अशा स्थितीत भाजपची ताकदच नव्हती असं काही नाही आहे. उलट 2 आकडी संख्येत मनपामध्ये भाजप होता. चिखलीकरांच्या ताब्यात ही निवडणूक आल्यावर अगदी भाजप 1 आकडी संख्यामध्ये आलेला आहे. हे सगळं चिखलीकरांच्या एकांगी एककल्ली कारभारामुळे चाललंय का, हे सुद्धा तपासणं आवश्यक आहे. चिखलीकरांनी नांदेडची भाजप ही लिमिटेड करून टाकली आहे, चिखलीकर अँड सन्स अशी करून टाकली आहे, तशी ती अन्य जिल्ह्यात देखील झालेली आहे. पुढे कोणकोणत्या जिल्ह्यात भाजप अशीच लिमिटेड झाली आहे याचा देखील आपल्याला विचार करायचा. नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. अनलायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.